आज आमच्या घरीच ना छान अशी दाबेली बनवण्याचा प्लॅन होता. पण त्या अगोदर ना आजची होती दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणलं की दिव्यांचं प्रज्वलन तर कंपल्सरीच असतं. छान देवापुढे देवपूजा आवरून घेतलेली होती सकाळी. त्यानंतर दिवे लावून घेतले. जेवढे होते घरात तेवढे दिवे लावले. त्यानंतर दारामध्ये दिवे लावले. एकदम छान वाटत होतं. त्यानंतर ना आज अक्षयच्या बाबांना वेळ नव्हता. पण या छोट्याशा पिल्लूसाठी माझ्याकडे हमेशा वेळ असतो बरं का. त्याला घेऊन मार्केटला गेले होते आणि तो तिथली दाबेली मागत होता. त्याच्यामुळे घरातलीच दाबेली त्याला बनवून देण्याचा प्लॅन ठरला होता. आता तुम्ही म्हणणार दाबेली बनवली ती रेसिपी सांग. चला तेच सांगते. सगळ्यात अगोदर 4-5 पोटॅटो बॉईल करून घेतले. त्याच्यानंतर लागलेलं सगळं जिन्नस काढून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं डाळिंब, त्याच्यानंतर शेंगदाणे फ्राय केलेले, शेव आणि दाबेली मसाला आणि बटाट्याचे सगळे साल काढून बारीक करून घेतलं. आता याला मसाला तयार करण्यासाठी एका कढईमध्ये जिरं मोहरी छान तडतडू दिलं. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, दाबेली मसाला आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची आणि बटाटा मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 2 चम्मच चिंचाचं पाणी टाकायचं गोडवालं आणि परत मिक्स करून घ्यायचं. एकदम छान चव येते आणि त्यानंतर दरवेळेसप्रमाणे पाव कट करून घ्यायचा सेंटरमधून, त्याला चिंचाचं पाणी लावायचं. नंतर बटाट्याची तयार केलेली चटणी लावायची. शेवटी त्याला गार्निशिंग करायचं डाळिंबाने आणि त्यानंतर फ्राय केलेले शेंगदाणे आणि शेव लावून ना याला छान दोन्ही बाजूनं खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना अशा गोष्टी चटपटीत सगळ्यांनाच खावं वाटतात. ते लहान मुलं असो की आपण सुद्धा. आता त्याला हे खायचं होतं म्हणून त्या योगायोगाने बनवणं झालं आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. आता एकदम छान क्रंची फ्राय केल्यानंतर इतके छान वाटत होते आणि बाहेरच्या याच्यापेक्षा याचा टेस्ट तर खूप जास्त चांगला आला होता. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.